मोठी कर्जमाफी जाहीर केल्यानंतर आता काटकसरीचं एक मोठं धोरण राज्य सरकारनं आखलेलं दिसतंय, कारण एक थेट GR काढण्यात आला आणि या माध्यमातून अनेक उपाय सुचवण्यात आलेत मंत्रालयामध्ये। मग प्रधान सचिवांनी कसा प्रवास करावा, ते प्रिंट किती काढाव्यात। ज्येष्ठ पत्रकार अभय देशपांडे आहेत आपल्यासोबत। काय नेमकं म्हटलंय या परिपत्रकात? एक आहे की कर्जमाफीचा ज्यावेळेस निर्णय घेतला त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं होतं की राज्याची सध्याची जी आर्थिक स्थिती आहे त्यामध्ये हा जो आर्थिक भार येणार आहे त्यामुळे विकास कामावर त्याचा निश्चितपणे परिणाम होईल त्यांनी सूचित केलं होतं। त्यानुसार मला वाटतं आज सरकारने त्याचं परिपत्रक इश्यू केलंय, त्याचा GR काढलेला आहे आणि त्यामध्ये स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत की विकास कामाला आपल्याला कात्री लावावी लागेल, साधारणतः 20 ते 30% कपात करावी लागेल अर्थसंकल्पीय तरतुदीमध्ये। म्हणजे एकीकडे विकासाचा निधीमध्ये कपात करताना दुसरीकडे काही खर्चात कपात करण्याचा प्रयत्न केलेले आहेत। खर्चाचं नियोजन करा, अवास्तव खर्च करू नका, याच्यासाठी तपशीलवार सूचना सर्व विभागाला देण्यात आलेल्या आहेत की नवीन गाड्यांची खरेदी केली जाऊ नये किंवा नवीन जी अनावश्यक कामं असतील ती आता हातीत घेऊ नयेत। पूर्वी वितरित केलेला जो निधी आहे विभागाला तो पूर्णपणे त्याचा वापर केल्याशिवाय नवीन निधी त्या विभागाला देऊ नये। एवढंच नव्हे तर शासकीय अधिकाऱ्यांनी बैठकांना या अनावश्यक बैठका आहेत त्या टाळाव्या। जिथे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगने बैठका होऊ शकतात तिथे प्रवासावरचा खर्च टाळावा किंवा प्रधान सचिवांना बिझनेस क्लास किंवा एक्झिक्युटिव्ह क्लासने प्रवास करण्याची परवानगी होती ती आता परवानगी रद्द करण्यात आलेली आहे। अशा वेगवेगळ्या उपाययोजना केल्या। याचं कारण आहे की डिमॉनिटायझेशन नंतर किंवा नोटाबंदीच्या निर्णयानंतर सरकारच्या महसुलामध्ये तशी बरीच घट झाली होती। त्याच्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे राष्ट्रीय महामार्ग असेल, राज्य महामार्गावरची दारूची दुकानं बंद करावी लागली, त्याच्यामुळे महसुलात मोठी घट आलेली आहे। तिसरीकडे कर्जमाफीचा जवळपास आता 34,000 कोटीचा एक वेगळा भार येणार आहे आणि GST आल्यानंतर महापालिकांमधली जकात आणि LPT रद्द होणार आहे आणि त्याची प्रतिपूर्ती करण्यासाठी सरकारला मोठा निधी जवळपास 13,000 कोटी रुपये द्यावे लागणार आहेत आणि मुंबई महापालिकेला जकातीच्या जे प्रतिपूर्ती आहे ती दर महिन्याच्या 5 तारखेला सरकारला करावी लागणार आहे। केंद्र सरकार जरी आपल्याला GST मुळे होणारी नुकसान भरपाई देणार असलं तरी ती नुकसान भरपाई कधी मिळणार, त्याचं शेड्यूल काय असेल आणि ती किती मिळणार याबाबत अजूनही फार स्पष्टता नाही। आपल्याला असं म्हणता येईल की हे पहिलं पाऊल आहे राज्य सरकारचं काटकसरीच्या दिशेनं आणि कदाचित आणखीन काही कठोर पावलं राज्य सरकारला उचलावी लागू शकतात। निश्चितपणे अभयजी तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। निश्चितपणे करावी लागते। तेव्हा एक महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारचा की खर्चामध्ये कपात करण्याचा, विकास कामांना सुद्धा कात्री लावण्याचा निर्णय घेतलेला आहे सरकारनं। बजेटला 30% कात्री लावली जाणार आहे। अपरिहार्यपणे वाहनांचा अतिरिक्त वापर टाळा अशी सूचना देण्यात आलेली आहे। सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांनी प्रवासावरचा खर्च हा कमी करावा, यासोबतच सरकारी बैठकांवर होणारा अतिरिक्त खर्च टाळावा, जास्तीत जास्त व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचा वापर करावा म्हणजे प्रवास टाळता येईल, प्रिंटर आणि झेरॉक्सचा अतिरिक्त वापर टाळावा अशा प्रकारचं आवाहन सुद्धा करण्यात आलं आहे। AC आणि इमारतींचं नूतनीकरण ही कामं जवळपास कदाचित पुढचा काही काळ होणार नाहीत सरकारी स्तरावरची, असं सुद्धा यातून दिसतं आहे। त्यामुळे अर्थमंत्र्यांनी काटकसरीला सुरुवात केली आणि त्याचा पहिलं परिपत्रक हे जारी करण्यात आलंय। कारण महत्त्वाची गोष्ट राज्य सरकारनं शेतकऱ्यांच्या करता मोठ्या प्रमाणात कर्जमाफी दिल्यानंतर आता बचतीचे विविध उपाय आणि काटकसरीचे विविध उपाय वापरण्याशिवाय काही पर्याय नाही।